माझे नुकतेच लग्न झाले होते. मला ज्या घरात दिले होते त्या घरात माझा एक 16 वर्षाचा दीर होता. तो मानसिक रुग्ण होता. घरी कोणी नसताना तो रोज दूध प्यायचे नाटक करायचा व मला त्याने कसे दूध प्यायचे नाटक करून मस्त ठोकून काढले ते कथेत मी तुम्हाला सांगेन. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझा धीर मला पाहून दूध पिण्याचा हट्ट करायचा, कारण तो वेडा होता. एक दिवशी घरी कोणी नव्हते. धीर दूध पिण्याचा हट्ट करू लागला आणि त्याने, माझं नाव रेखा आणि मी 16 वर्षाची होते म्हणून आईने पहिल्यांदा स्थळ मला लग्नासाठी दाखवले. तिने स्थळाबद्दल नीट चौकशी केली नाही, कारण गेल्या 2 वर्षापासून माझे लग्न सतत जमत नव्हते. आईला वाटत होते की कोणीतरी माझ्यावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे आलेल्या स्थळाला नकार देण्याचा प्रश्न येत होता. म्हणून मागचा पुढचा काहीच विचार न करता मी देखील या लग्नासाठी होकार दिला. माझ्या सासरच्या लोकांना लग्नाची घाई होती. आईने देखील आमच्या ऐपतीप्रमाणे लवकरच माझे लग्न लावून दिले. मला लग्नानंतर माहीत झाले की माझा नवरा तर दुसऱ्या देशात काम करतो. लग्नानंतर काही दिवसातच तो परत गेला होता. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटत होते. या लोकांनी ही गोष्ट मला आधी का नाही सांगितली? जेव्हा माझ्या सासूबाईंना विचारले की तुम्ही लोकांनी मला आधी का नाही सांगितले, तेव्हा त्या पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करून मला वेगळ्या विषयावर वळवत असे. मला माझ्या सासूकडून काहीच उत्तर मिळेना. पण आणखी एक गोष्ट होती. माझा नवरा बाहेर प्रदेशात काम करतो असे जर त्यांनी मला आधी सांगितले असते तर परिसरातील लोकांनी किंवा इतर सर्वांनी माझ्या नवऱ्याचा माझ्याप्रती आदर का केला असता? आता मी काय बोलू शकणार होते? त्यांना एवढे होते की तुझी पावले खूप चांगली आहेत, तुझा नवरा लवकर येईल. हे एक मला असे वाटले की माझ्या सासूबाई मुद्दाम हे करत आहे. पण मी हा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला आणि माझ्या लग्नाच्या सुरुवातीलाच दिवसात माझ्या सासरच्या लोकांच्या मनात माझी जागा बनवायला सुरुवात केली. माझ्या सासरी फक्त माझी सासू, माझी एक नणंद आणि 16 वर्षाचा दीर होता. 16 वर्षाच्या दीराची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ही गोष्ट माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला सांगितली होती. माझ्या मानसिक दुर्बळ दीराचा मला काही त्रास नव्हता. लग्नानंतर माझ्या लक्षात आले की माझी सासूबाई तिच्या मुलाची सर्व कामे स्वतः करत असे. आयुष्य चांगले जात होते. माझी नणंद आणि मी मैत्रीण झालो. नवऱ्यासोबत देखील माझे फोनवर बोलणे चालू होते. अचानक माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं. माझी इतकी फसवणूक होईल याची मी कल्पनाही करू शकले नव्हते. एक दिवस माझा दीर बाहेर आला. त्याने मला पाहताच दूध पिण्याचा हट्ट करण्यास सुरुवात केली. मला हे विचित्र वाटले, कारण माझा दीर बहुतेक वेळा व्यस्त असे. माझ्या दीराचे ते बोलणे ऐकून माझी नणंद पटकन आपल्या भावाला घेऊन रूममध्ये गेली. हे सर्व पाहून माझ्या मनात खूप चुकीचे विचार येत होते. मला समजत नव्हते नेमके या घरात काय चालले आहे. मी हॉलमध्ये बसून चहा पित होते. तेवढ्यात माझा दीर रूममधून बाहेर आला. तेव्हा मी माझ्या हातातला चहा बघत होते. त्याचा अवतार पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या दीराच्या तोंडाला दूध लागले होते. माझ्या दीरानंतर माझी नणंद पण खोलीबाहेर आली. माझ्या नंदाच्या कपड्यावरही दुधाचे थेंब पडले होते. पण मला आठवले की जेव्हा नणंद खोलीत गेली होती तेव्हा तिचे कपडे इस्त्री केलेले होते आणि आता कपड्यांची ही अवस्था पाहून माझे मन जागेवर नव्हते. माझ्या डोळ्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि मी नंदाकडे पाहत होते. तेवढ्यात सासूबाई माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, काय झालं रेखा? कुठल्या विचारात एवढी मग्न झाली आहेस? काही नाही आई, मला फक्त घरची आठवण येते. मी पटकन काहीतरी कारण सांगून माझ्या सासूला टाळले. मी माझ्या सासूजवळ माझ्या नणंद आणि दीराची तक्रार कशी करू शकणार होते? माझ्या नंदाचे हे विचित्र वागणे मी जवळजवळ विसरून गेले होते, कारण कामात व्यस्त असल्याने ते सर्व विचार माझ्या मनात विचलित करू शकले नव्हते. एक दिवस मी
विश्रांतीसाठी माझ्या खोलीत पडून होते तेव्हा माझ्या सासूबाई खोलीत आल्या. पण ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. मला अचानक खोलीत कोणाच्या तरी उपस्थिती जाणवली. माझे लक्ष दुसरीकडे कुठेतरी होते. मी घाबरले होते. मी पटकन स्वतःला सांभाळले आणि सासूबाईला विचारले, आई, सर्व काही ठीक आहे ना? तुम्हाला काही काम होते का? रेखा, मी तुला एक गोष्ट सांगायला आली होती. मी माझ्या सासूला म्हटले. सांगा नाही, काय गोष्ट आहे? मग माझ्याकडे बघून ती शांतपणे म्हणाली, रेखा, माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं शरीर चांगलं भरलेलं आहे. तुझ्या धीराची मानसिक स्थिती अशी आहे की तू काहीही बोलू शकतो आणि करू शकतो. त्यामुळे जेव्हा तू खोलीबाहेर जाशील तेव्हा स्वतःला चांगलं झाकून घे. त्या शांत झाल्या. तर मी त्यांच्याकडे तोंड करून बघितले. त्या काही बोलल्या होत्या. त्याचे मला फार आश्चर्य वाटले होते. जर तो वेडा होता तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवे होते. बरं, सासूबाईचे बोलणे इतके वाईट नव्हते. मी खरंच काळजी घ्यायला हवी होती. मी सासूबाईंना काही प्रश्न विचारले असते तर माहीत नाही त्यांना माझ्याबद्दल काय विचार केला असता. मी स्वतःच्या मनाला समजावले की मला माझ्या दिराकडे जरा लक्ष द्यायला हवे. त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना काहीच बोलायची संधी दिली नव्हती. मी आता स्वतःकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. मला जाणीव झाली की सासूबाई आता माझ्यावर विश्वास ठेवू लागल्या होत्या. एक दिवस माझी नणंद आणि सासूबाई बाजारात गेल्या होत्या. माझा दीर शेडमध्ये बसून क्रिकेट खेळत होता. अचानक माझा दीर मोठ्याने ओरडू लागला. दीराच्या आवाजाने मी पळत सुटले. पण बाहेरचे दृश्य पाहून माझे भान हरपले. कारण माझा दीर अगदी ओल्या कपड्यांनी भिजलेला होता आणि थंडीने जोरजोरात थरथर कापत होता. मी काय करावे या विचारात होते. अचानक माझ्या दीराला जोरात शिंका येऊ लागल्या. बहुतेक थंडीमुळे त्याला गार वाजत असावे. मी पटकन टॉवेल घेऊन आले आणि दीराला दिला. पण तो मात्र त्यावेळी व्यस्त होता. मी थोडा वेळ विचार केला की तो तर वेडा आहे, पण मी तर एकदम ठीक आहे आणि यावेळी सासूबाई देखील घरात नाही. त्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. मी टॉवेल दीराच्या अंगावर टाकला. त्याने अचानक माझा हात पकडला. मी तर त्याच्या वागण्याने घाबरले होते. मी पटकन माझा हात दीराच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. मित्रांनो, हा होता कथेचा पहिला भाग. कथेचा दुसरा भाग उद्या प्रदर्शित होणार आहे. तर कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.